नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण अक्षय तृतीया स्पेशल बिना कांदा लसूण स्पेशल अशी व्हेज आमरस थाळी बनवतोय. साधी सोपी रेसिपी आहे. अर्धा तासात तयार होते. कांदा लसूण विरहित आपण ही थाळी बनवतोय. तर सर्वात अगोदर डाळ आणि भाताचा कुकर लावूया. त्यासाठी एका कुकरच्या डब्यात तूर आणि मूग समप्रमाणात पाव वाटीप्रमाणे डाळ घेतली आणि दुसऱ्या डब्यामध्ये 1 वाटी इतका इंद्रायणी तांदूळ स्वच्छ करून घेतला. नंतर दोन्ही 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून त्यात अंदाजानुसार पाणी घालून तांदळात मीठ आणि डाळीमध्ये हळद घातली. मिक्स केलं. कुकरला तळाशी पाणी आणि स्टँड ठेवून खाली डाळीचा डबा आणि वर तांदळाचा डबा ठेवला. असं केल्याने डाळीचे पाणी भातावर पडत नाही म्हणून डाळीचा डबा हा खाली ठेवला. तर गॅसवर मध्यम आचेवर कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेते. कुकर होतो तोपर्यंत दुसरीकडे आपण पुरी तयार करण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ चाळून घेतले आहे आणि त्यात 2 चमचे बारीक रवा घातला. रवा घातल्याने पुरी ही छान मस्त होते. नंतर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि कडकडीत 2 चमचे तेल घातलं. सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेतलं. नंतर हाताने तेल सर्व पिठाला व रव्याला चोळून घेतलं. थोडं थोडं पाणी घालून कणिकपेक्षा थोडासा घट्ट मळून घेतलं. पुरी बनविण्यासाठी पीठ जास्त पातळ किंवा जास्त नरम करायचं नाही, थोडं घट्टच ठेवायचं. कारण नंतर आपण जेव्हा पीठ भिजण्यासाठी ठेवतो त्यानंतर ते नरम होतं. नरम पीठ असेल तर पुरी जास्त तेल पिते म्हणून पीठ हे घट्टच ठेवायचं. आता यावर झाकण ठेवून ते आपण थोड्या वेळासाठी भिजण्यासाठी ठेवूया, म्हणजे त्यात घातलेला रवा हा छान फुलेल. त्यानंतर इथे मी आमरस बनविण्यासाठी 2 आंबे स्वच्छ धुवून पुसून घेतली. तर आमरस हा अगदी सोप्या पद्धतीने मिक्सरला फिरवून करणार आहे. त्यासाठी आंबा चिरून घेतला किंवा आंबा कडक असेल तर असं साल काढूनही घेऊ शकता. जसं सोपं वाटेल तसं करायचं. त्यामुळे वेळही वाचतो आणि साल कोय धुवायची गरजही पडत नाही आणि फक्त 5 मिनिटातच आमरस तयार होतो. तर बघा इथे सालला अजिबात गर राहिलेला नाही. आता मिक्सरच्या भांड्यात कापलेला आंब्याचा संपूर्ण गर चमच्याने दाखविल्याप्रमाणे काढून घ्यायचा किंवा असं चाकूनेही काढू शकता. संपूर्ण गर हा व्यवस्थित निघला जातो. नंतर आंब्याच्या गोडीनुसार 2 चमचे साखर घातली आणि झाकण लावून स्मूथ अशी प्युरी तयार करून घेतली. तुम्हाला आवडत असेल तर यात तुम्ही पाणी किंवा दूध आवडीप्रमाणे ॲड करू शकता. मी इथे थोडंसं मिक्सरचं भांडं धुवून पाणी ॲड केलं आणि मिक्स करून घेतलं. तर बघा मस्त घट्ट असा एकसंध दाटसर असा आमरस झटपट तयार झालेला आहे. तर यावर झाकण ठेवून संपूर्ण स्वयंपाक होईपर्यंत थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं. आजच्या थाळीमध्ये भाजी तयार करण्यासाठी वाटाणा बटाटाची कांदा लसूण न घालता मस्त चमचमीत रस्सा भाजी करतोय. त्यासाठी 3 मध्यम आकाराचे बटाटे घेऊन त्याची साल काढून घेतली. एका बटाट्याच्या 8 असे काप करून पाण्यात घातली. त्यामुळे बटाटा काळा पडणार नाही. त्याचबरोबर पाव वाटी इतका वाटाणा. तर या ठिकाणी मी फ्रोझन मटार घेतला. याऐवजी फ्रेश वाटाणा वापरू शकता. भाजीला वाटण तयार करण्यासाठी कांदा लसूणचा अजिबात वापर करायचा नाही. त्यासाठी 2 चमचे किसलेलं खोबरं, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा तीळ आणि काही खडे मसाले घेतलेले आहे. सोबतच अर्धा टोमॅटो, 1 इंच अद्रकचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर आणि तिची कवळे देठही घेतलेली आहे. त्याने भाजीला छान दाटसरपणा येतो आणि चवही मस्त येते. तर सुरुवातीला हे खोबरं आणि खडे मसाले हलक्याशा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे. तर अगोदर खोबरं भाजून घेते, नंतर बाकीचे सर्व मसाले भाजते. मसाले हे बारीक आचेवरच 3 ते 4 मिनिटं सतत हलवत खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचे. तर बघा याप्रमाणे. नंतर प्लेटमध्ये काढून थंड करून मिक्सरच्या भांड्यात भाजलेले मसाले, टोमॅटो, कोथिंबीर आणि अद्रक घातलं. झाकण लावून त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली. आवश्यक असल्यास 2 ते 3 चमचे वाटताना पाणी घालू शकता. तर वाटण तयार आहे. आता भाजीला फोडणी द्यायला घेऊया. त्यासाठी गॅसवर मध्यम आचेवर इथे पॅन तापत ठेवला. त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातलं. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी, हिंग आणि सोबत कढीपत्ता घालून खमंग फोडणी तयार केली. आता यामध्ये जे वाटण आपण तयार केलेलं होतं ते संपूर्ण घालायचं
आणि मिनिटभरासाठी तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं। तसं तर आपण मसाले भाजूनच घेतलेले आहे, परंतु कच्चा टोमॅटो, कोथिंबीर आणि अद्रकचा थोडासा कच्चापणा जाईसाठी आपण हे मिनिटभर परतून घेणार आहोत। आणि असं तेल सुटायला लागलं की याच्यामध्ये सुके मसाले घालायचे। त्यामध्ये लाल तिखट, हळद पावडर आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे। मसाले थोडेसे परतले की यामध्ये लगेच बटाटा आणि जो आपण मटार घेतलेला होता तो घालून घेतला। मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून यामध्ये साधारणपणे 1.5 ग्लास इतकं पाणी घातलं। सोबतच चवीप्रमाणे मीठ मिक्स करून झाकण ठेवून मध्यम आचेवर भाजी शिजवून घेऊ। तर इकडे सुरुवातीला लावलेला कुकर थंड झालेला आहे, तर भात आणि डाळ व्यवस्थित शिजली गेली आहे। तर भाताचा डबा बाजूला ठेवून डाळीला फोडणी देऊया। मूग डाळ घातल्यामुळे वरण दाटसर होते, काहींना तुरीच्या डाळीने पित्तही होते, तर असं मिक्स डाळीचं वरण बनवायचं। फोडणीसाठी गॅसवर पातेल्यात तेल, जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरचीची फोडणी दिली। तर इथे लसूण आपण स्किप केलेला आहे, साधंच फोडणीचं वरण करतोय। आता यात ही घोटलेली डाळ घालायची, चवीपुरतं मीठ मिक्स करून उकळ काढून घ्यायची। तर बघा या ठिकाणी झटपट असं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे। जर तुम्हाला आंबट गोड वरण करायचं असेल तर यामध्ये तुम्ही चिंच आणि थोडासा गूळ सुद्धा घालू शकता किंवा टोमॅटो सुद्धा चिरून घालू शकता। तर बघा दुसरीकडे भाजी पण आपण चेक करून घेऊ। तर बटाटा हा व्यवस्थित शिजला गेलेला आहे, म्हणजेच भाजी इथे तयार आहे। तर मटार हा आपण फ्रोझन वापरल्याने तोही लवकर शिजतो। तर ही भाजी पुरी सोबत खायची म्हणून रस्सा थोडा दाटसरच ठेवलेला आहे, जास्तही पातळ भाजी केली नाही, इतपत ठीक आहे। बिना कांदा लसूण अप्रतिम चवीची भाजी तयार झालेली आहे। एकदा या वाटणात नक्की बनवून बघा, चवीला अप्रतिम होते आणि बनवायला सुद्धा सोपी आहे। तर भाजी ही तयार आहे, झाकण ठेवून बाजूला ठेवूया। आता तळणाची तयारी करूया। तर कांदा भजी ऐवजी इथे मी बटाटा भजी बनवते। सोबतच काही हिरवी मिरची घेतलेली आहे। तर सुरुवातीला मिरचीला असं कट करून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ भरून ठेवलेलं आहे, त्यामुळे आतपर्यंत मीठ जातं आणि चवीला भजी ही छान लागतात। आता एक मध्यम आकाराचा बटाटा सोलून स्लायसरने असे पातळ स्लाइस करून घेतले आणि ते पाण्यात ठेवलेले आहे, म्हणजे ते काळी पडणार नाही। तर आता भजी बनवण्यासाठी बॅटर तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 1.5 चमचा बेसन घेतलं, थोडासा हिंग, चवीप्रमाणे लाल तिखट, सोबतच तुम्ही हिरवी मिरची बारीक कट करून घालू शकता। नंतर हळद पावडर आणि पाव चमचा इतका ओवा असा हातावर चोळून घातला। नंतर चवीप्रमाणे मीठ आणि चिमूटभरच खाण्याचा सोडा घातला। तर सोडा मी कमीच घालते, त्यामुळे भजी जास्त तेलकट होत नाही। आता थोडं थोडं पाणी घालून हाताने फेटून असं मध्यम बॅटर तयार करायचं। तर हे थोड्या वेळासाठी असंच बाजूला ठेवूया। तर आता सणवार असो किंवा नसो, पण जेवताना कोशिंबीर ही ताटाला नक्कीच हवी। तर इथे फक्त काकडीची खमंग अशी कोशिंबीर तयार करते। तर एक काकडी स्वच्छ धुवून तिची साल काढून नंतर ती अशी जाडसर किसणीने किसून घेतली किंवा बारीक चिरूनही घेऊ शकता। आता यामध्ये 1 मोठा चमचा दही घातलं, चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा इतका चाट मसाला घातला, त्यामुळे कोशिंबीर मस्त चटपटीत तयार होते। तर हे आता मिक्स करून घेऊ। नंतर यावर आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर त्यासाठी तडका पॅन मध्ये 2 छोटे चमचे तेल कडकडीत गरम करून जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, हिरवी मिरचीचे तुकडे घालून मिक्स करून घ्यायचं। तयार खमंग फोडणी या काकडीच्या मिश्रणात घालायची। वरतून आवडत असेल तर थोडी साखर घाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करायचं। तर तयार झाली झटपट अशी खमंग काकडीची कोशिंबीर, मस्त चटकदार आणि चटपटीत लागते, बनवून बघा। तर यावर झाकण ठेवून हे सुद्धा आपण फ्रीज मध्ये साईडला ठेवूया आणि इथे पुरी बनवायला घेऊया। तर पीठही व्यवस्थित भिजलेलं आहे, तर पिठाला थोडंसं तेल लावून व्यवस्थित मळून घेऊ। आता पुरी ज्या साईजची बनवायची तेवढ्या आकाराचे गोळे अगोदरच तयार करून ठेवायचे। तर एकीकडे गॅसवर मी तेलही तापत ठेवलेलं आहे। आता पुरी लाटून घेऊया। तर पुरी लाटताना ती थोडीशी जाडसरच लाटायची, म्हणजे ती टम्म फुलते आणि पिठाला तेल लावल्याने पुरी लाटताना पीठ अजिबात लावायची गरज पडत नाही। तर याच पद्धतीने आणखी काही पुरी लाटून घेतल्या। तर गॅसवर तेलही तापले आहे। तर आता सुरुवातीला तेलात कुरडई आणि पापड तळून घेऊ। नंतर तेलामध्ये मध्यम आचेवर पुरी तेलात सोडून पुरी दोन्ही बाजूने लालसर रंगावर तळून घ्यायची। तर बघा तेलात टाकताक्षणीच टम्म पुरी फुगली आहे। तर बाजू पलटून दुसरीही बाजूने तळून घेऊ।
रवा घातल्याने पुरी मस्त खमंग होते। तर ही गव्हाच्या पिठाची पुरी या पद्धतीने नक्की करून बघा। प्रत्येक पुरी छान टम्म फुगते आणि जास्त वेळ थंड झाली तरी फुगलेलीच राहते। तेलात पुरी टाकल्यानंतर बघा ती झाऱ्याने प्रेस सुद्धा करावी लागत नाही, आपोआपच छान फुलून येते। तर या ठिकाणी काही पुरी मी तळून घेतलेल्या आहे। बघा किती छान मस्त टम्म फुगलेल्या आहे। तर हे साईडला ठेवूया। तर आता सर्वात शेवटी भजी तळून घ्यायची राहिली होती, तर आता ती तळूया। तर बॅटर रेडीच करून ठेवलं होतं। तर सुरुवातीला मिरची तळूया। बॅटर मध्ये सर्व मिरच्या घालून किंवा एक एक करून मिरची मिश्रणात घोळवून तेलात सोडायची। मध्यम आचेवर खमंग हलकासा गोल्डन म्हणजेच लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या। तर बघा मिरच्या व्यवस्थित तळून झाल्या। आता प्लेटमध्ये काढून घेऊ आणि राहिलेली जी बटाट्याची भजी होती ती सुद्धा करायला घेऊ। तर मिश्रणात घोळवून एक एक करून बटाट्याची काप घालायचे आणि लो टू मीडियम फ्लेमवर खरपूस खमंग हलकाशा तांबूस रंगावर भजी तळून घ्यायची। तर भजी बघा किती छान टम्म फुगली आहे। झाऱ्याने बाजू पलटून दोन्ही बाजूने छान खरपूस करून घेऊ। तर बघा इथे आपली भजी सुद्धा तळून तयार आहे। आता ही प्लेटमध्ये काढून घेऊ। तर अतिशय सोप्या पद्धतीने टम्म फुगलेली बटाटा भजी आणि झटपट अशी मिरचीची भजी तयार झालेली आहे। तर इथे आपला आजचा अक्षय तृतीया स्पेशल संपूर्ण व्हेज थाळी तयार आहे, ज्यामध्ये आहे भात, फोडणीचे वरण, कांदा लसूण न घालता वाटाणा बटाटा रस्सा भाजी, 5 मिनिटात तयार होणारा थंडगार असा आमरस, टम्म फुगलेली पुरी जी आपण गव्हाचे पीठ आणि रवा वापरून केलेली आहे, पौष्टिक अशी खमंग फोडणी देऊन काकडीची कोशिंबीर आणि तळणमध्ये बटाटा मिरची भजी, पापड आणि कुरडई, साधा पण रुचकर असा स्वयंपाक तयार झालेला आहे। घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच ही व्हेज थाळी तयार करण्याचा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा। रेसिपी शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल खरंच धन्यवाद। तुम्हाला जर आजची ही झटपट तयार होणारी रुचकर अशी अक्षय तृतीया विशेष आमरस थाळी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा। अशाच नवीन सोप्या रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब करा। धन्यवाद।